छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराजाला नमन करून त्यांचे पाय पडून आपण या ब्लॉगला सुरुवात करणार आहोत। हा ब्लॉग आवडला तर शेवटला कमेंट करून सांगा की आमचं बोलताना काय चुकलं, काय माहिती द्यायची राहिली, तर काय माहिती द्यायची राहिली असेल तर सांगा, आम्ही डबल हे माहिती द्यायला। तर कळंब तालुक्याची पार्श्वभूमी अशी आहे, तालुक्याचा उत्तर भागातून मांजरा नदी वाहते। ही नदी बीड व धाराशिव जिल्ह्याची सीमा या नदीने निश्चित केलेली आहे। या मांजरा नदीला वाशिरा ही नदी प्रमुख नदी मिळते। तिथेच तेरणा नदी ही या तालुक्यातून वाहते। कळंब शहर मांजरा नदीच्या तीरावर वसले असून याच नदीवर मांजरा धरण बांधण्यात आले आहे। या धरण भरल्यानंतर जलाशयाचे वॉटर ब्रेक म्हणजे साठलेलं पाणी हे कळंब शहरापर्यंत येते। या कळंब शहर हे कपडा बाजारासाठी प्रसिद्ध असून शहरात नामांकित वस्त्रदालने आहे। धाराशिव जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ म्हणून कळंब बाजार समितीची ओळख आहे। तालुका खाजगी कारखानदारीत नावलौकिक प्राप्त असून राजनी चोराखळी येथे खाजगी साखर कारखाने तर वटवाडा येथे गुळ पावडर उद्योग उभारण्यात आला आहे। कळंब शहरातून निघणारी प्रसिद्ध असलेली शिवजयंती ही राज्यात येथील शिवजयंती पाहण्यासाठी शेजारील जिल्ह्यातून देखील लोक येतात। तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ गट डिक्सळ, नायगाव, शिराढोण, मसवाडी, मोहा, येरमाळा। तालुक्यातील महसूल मंडळे मोहा, येरमाळा, शिराढोण, कळंब, गोविंदपूर, मसाख, नायगाव हे तालुक्यातील आरोग्य सुविधा कळंब उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, इटकूर, मोहा, येरमाळा, मंगरुळ, दहिफळ आरोग्य केंद्र, अल्पकालीन सेवा पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालय कळंब पोलीस ठाणे, शिराढोण पोलीस, येरमाळा पोलीस ठाणे, येरमाळा महामार्ग पोलीस। तर एवढी माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला ही माहिती आवडली असेल चॅनलला लाईक करा व सांगताना काही चुकलं असेल तर आणि कमेंट करून सांगा। हे तुमचं जय हिंद, जय महाराष्ट्र। काय झालं? वेळेला काय झालं? हा? वेळेला का? छत्रपती शिवाजी महाराज की आता खरी मजा येणार आहे।